नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। बघू शकता 11 दिवसाचे गणपती या ठिकाणी चालले। मुंबईमध्ये आहोत आपण, भांडूपमध्ये, आणि आपल्या विलेज रोडचा राजा याची विसर्जन मिरवणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे। थोडा लेट आलो आहे आपण, पण ठीक आहे, लेट आलो पण थेट आलो। तुम्हाला डायरेक्ट बाप्पा दाखवतो आपले कसे विसर्जन मिरवणूक। आताच थोडं आलो आहे, थोडा आणि पुरी भाजी तुम्हाला पुढे सांगेनच मी आहे। तो प्रसाद आपण थोडा ग्रहण केलेला आहे आणि आताच बाप्पाच्या विसर्जनला पुढे आपण जातोय मिरवणुकीमध्ये। आपला मित्र लालबागच्या मिरवणुकीला देखील जाऊन आलेला आहे। कैसा लग रहा है भाई? बहुत मजा आया वहाँ पर, और काफी भीड़ है विलेज रोड में भी। आप लोग देख सकते हो कितने लोगों ने लाइन लगाई है। अभी तो दिखाते ही है, आगे आपको भी दिखाता हूँ मैं। काफी मजा आने वाला है विलेज रोड के गणपति के ब्लॉग में, आप लोग एंड तक देखिए, मजा आएगा जरूर। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी। ऐसे महादेव बदले माझे कार्य पूर्ण झाले। प्रतिशंकराचा अवतार, प्रतिशंकराचा अवतार, बाप्पा विलगड साक्षात्कार, विलगड राजा आपण आलोय मंगलमूर्ती मित्रमंडळ आयोजित आहे। ते दरवर्षी लोक पुरी भाजी प्रसाद वाटप ठेवतात आपल्या विलेज रोडच्या राजासाठी। तर आपण देखील इथे आलेलो आहे आणि बघू शकता गर्दी आहे खूप। आता थोडा आपला बाप्पा पुढे मार्गस्थ झाला आहे आणि या ठिकाणी आता पुरी भाजी वाटप चालू आहे, अगोदरच चालू झालं आहे। आपल्या देखील सहकार्य असतो दरवर्षी या लोकांना। तर मंगलमूर्ती मित्रमंडळ मी घेतो त्या कार्याबद्दल, आणि पुरी भाजी आम्ही देखील आता खाऊन सांगतो कशी आहे। गणपती बाप्पा मी येतोय ना? येतोय भाई, कार्यकर्ता, मंडळाचा कार्यकर्ता। घे फटाफट। आता आम्ही पण या ठिकाणी हा पुरी भाजीचा प्रसाद घेतलेला आहे आणि सर्वांना आता खाऊन सांगतो की कसा झाला आहे। प्रसाद हा चांगलाच असतो, दरवर्षी असतो। आपले मित्र सांगतील कैसा आहे भाई। आपण हा प्रसाद आपण पण हा ट्राय करूया। जेवणासारखा
रंगली समारी रामजी की लीला रे न्यारी रामजी की रंगली समारी रामजी की लीला रे न्यारी। तर आत्ताच आपण आपल्या बाप्पाला विसर्जन मूर्तीमध्ये पुढे हे करून आलो, मार्गस्थ करून आलो. थोडं मित्रांसाठी म्हणून मागे चाललो आहे. मागे आपले मित्र थांबलेत म्हणून या ठिकाणी आता थोडं आत्ताच एक चांगली मानवंदना या ठिकाणी गणपती बाप्पाला दिली आणि आपण इथून आता पुढे बाप्पासाठी मार्गस्थ होतो आहे. खूप मजा आली. 10 दिवस कसे निघून गेले कुणालाच कळलं नाही. मी पहिले 5-6 दिवस गावी होतो, नंतर मुंबईला आलो. मुंबईला देखील हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो. बघितलं असेल सकाळपासूनच आपल्या लालबागच्या राजाचं गणेश गल्ली सर्व मुंबईतील नामांकित मंडळांचे जे गणपती होते त्यांचे विसर्जन मिरवणूक आत्तापर्यंत चालू आहे. लालबागच्या राजाचं तर सकाळी 6 वाजेपर्यंत विसर्जन होतं. तर तेच ह्या ठिकाणी हे 10 दिवसाचं वातावरण सर्व भाविकांमध्ये खूप उत्साहाचं असतं. मगाशी तुम्ही बघितलीच असेल ब्लॉगमध्ये की आपल्या किती गर्दी झालेली होती. मग दाखवली या ठिकाणी आणि बघा तुम्ही पण माझ्यासोबत हा ब्लॉग एन्जॉय करत असाल आणि असे जर आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणि तुमच्यापर्यंत हे चांगले व्हिडिओ येतील आणि मला देखील हेल्प होईल. तर बघूया पुढे अजून नवीन काय दाखवता येते का तर तुम्हाला दाखवतो. आपण बाप्पाच्या मिरवणुकीला अजून पुढे जाणार आहोत. तर पूर्वी आपण थोडं आपल्या मित्रांसाठी थांबलो आहे. विवाह देवा गणपति देवा तुमसे बढ़कर तो कौन तुमसे बढ़कर तो विवाह देवा गणपति देवा तुमसे बढ़कर तो कौन तुमसे बढ़कर तो आज हमारे भक्त को तुमसे बढ़कर तो सब हमसे सब तुमसे बढ़कर तो बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम। सर्वत्र गणपती बाप्पाच्या घोषणा या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनाच्या शुभेच्छा या ठिकाणी सर्वजण देतात आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी आवाहन बाप्पाला या ठिकाणी करतात. झालेली गर्दी तुम्ही बघू शकता मंडळी की आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी जमून पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी आवाहन करतात.
मंडळी आपण आपल्या विलेज रोडच्या राजाला म्हणजे भांडूपच्या राजाला आपण या ठिकाणी पुढच्या वर्षी येण्यासाठी आवाहन करून मार्गस्थ केलेलं आहे. पुढे आपण विसर्जनापर्यंत जात नाही आहे, थोडा उशीर झाला आहे त्यामुळे. पण मजा आली. हे 10 दिवस कसे गेले कळलंच नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले 2 मंडळी देखील लालबागवरून आलेले आहेत सकाळपासून. पूर्ण मुंबईमध्ये विसर्जनाचा उत्सव जोरदार चालू आहे सकाळपासूनच. लालबाग असो, आपलं पूर्ण मुंबई, लालबाग असो, परळ असो, माटुंगा त्या साईडला बृहन्मुंबई असो किंवा मुंबई उपनगर असो, सगळ्या ठिकाणी हा उत्साह खूप जोरामध्ये आहे. तर आपण मी तुम्हाला आपल्या विभागातला परेलला तर हा फेस्टिवल एवढा साजरा होता, एवढा मजा आली खूप आहे. सर्वजण तर तुम्ही टीव्हीवर ते बघितलंच असेल, पण ठीक आहे आपल्या ब्लॉग मार्फत देखील तुम्ही आपल्या भांडूप परिसरातला हा उत्सव तुम्ही माझ्यासोबत साजरा केला असेल, बघितला असेल, किती धमाल होती, मजा होती. तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला हेल्प होईल. आणि कमेंट करा गर्व से हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. ते तर आहोतच आपण. आणि ठीक आहे आपण हे सर्व सण त्योहार आपण साजरे केले पाहिजेत आणि त्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी झालो पाहिजे. तर ठीक आहे, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा. बाकी आपले मित्र तर जाऊन आले सकाळी. दादा कैसा लगा फिर लालबाग जाके? खूप छान वाटले आम्हाला, मजा आली ना? हा खूप. ठीक आहे. आणि नटे तुला? मी तर लास्ट 3 वर्षापासून जातो. मी स्वतः लालबागचाच राहणार आहे. माझा भाई मजा चिंतामणीचे ठीक है, ये झूठ बोल रहा है, ये कहीं नहीं रहता है, ये सिर्फ उधर का 20 रुपए का आईडी खरीदता है और बोलता है लालबाग लालबाग लालबाग. तो इससे सीरियस मत होइए. इतना भी सच नहीं बोलना था. पण ठीक आहे, जोकअप पार्ट. पण मजा आली खूप. हा दिवस 10 दिवस एन्जॉयमध्ये गेले. आता ठीक आहे, बघूया आता पुढच्या वर्षी आपला बाप्पा लवकर येत जायचा. आणि आनंदाची बातमी आहे तुम्हाला, ती पण सांगतो की पुढच्या वर्षी बाप्पा नक्की लवकर येईल. 27 ऑगस्टला बाप्पा येतात. ऑगस्ट महिन्यातच बाप्पा येणार आहेत पुढच्या वर्षी. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये होते, पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये येतात. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. चला, धन्यवाद.